या महाराष्ट्र टेनिस विश्वामध्ये होत आहे त्याचं कारण आहे स्पर्धेचं खास आकर्षक 2025 मधली पहिली स्पर्धा आहे रायगड जिल्ह्याची रेग्युलर संघांचा जर आपण विचार केला तर निश्चित स्वरूपात फोर व्हीलर्स आपण इथे पाहतो मारुती सुझुकी या कंपनीची सुझुकी कंपनीची खऱ्या अर्थाने आल्टो कार इथे मालिकावीरसाठी आहे त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी टू व्हीलर्स बाईक एका बाईकचे पुरस्कर्ते आहेत पिसारबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चरपशेठ म्हात्रे साहेबांनी आम्हाला टू व्हीलर्स बाईक इथे पुरस्कृत केलेली आहे फोर व्हीलर्सचे मानस खऱ्या अर्थाने पुरस्कर्ते स्पर्धेचे शिल्पकार संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारबे आणि उद्योजक रमेश शेठ म्हात्रे साहेबांचं आम्ही जरूर इथे आभार व्यक्त करू चला मैदानामध्ये स्कायरा 11 डान्सर बघा स्पर्धेची नियमावली आहे राखीव खेळाडू तुमचं आमच्या खेळाडू कक्षमध्ये असणं गरजेचं आहे निजी स्वरूपात चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी स्पर्धेची नियमावली आहे नियम क्रमांक 1 पंचांचा निर्णय अंतिम निर्णय मानला जाईल नियम क्रमांक 2 एखाद्या संघाने जर पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तो संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल दोन्ही क्रिकेट संघांना एक एक रिव्ह्यू दिला जाईल ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने हाईट फॅक्टर्स अर्थात भीमरसाठी आणि रनआउटसाठी आणि एक रिव्ह्यू मात्र तुम्हाला वाईड बॉलसाठी असणार आहे वापर मात्र तुम्हाला एकदाच करता येणार आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग असणार आहे आणि चला आमचे जयेश भोसले सर इथे आलेले आहेत नामांकित महाराष्ट्रातील एक नामांकित क्रिकेट समालोचक भोसले सर आपलं आम्ही जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे आणि स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर संतोष शेठ म्हात्रे साहेब माजी सरपंच पिसारबे आणि उद्योजक रमेश शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने स्वागत करतो चला मैदानामध्ये आणि बघा एखाद्या स्पर्धेची नियमावली या स्पर्धेची खेळ स्टार्ट असेल पंचांकडे चेंडू सुपूर्द खेळपट्टीवर चेंडू फेकायचा नाहीये चेंडू पहिला खेळपट्टीवर मात्र आपला सामन्याचा आजच्या दिवसाचा पहिला चेंडू मात्र खेळपट्टीवर फेकला जाईल आणि फलंदाज बाद झाल्यानंतर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये अथवा मैदानामध्ये फलंदाजाने थांबायचं नाहीये त्यांनी सरळ खेळाडू कक्षकडे रवाना व्हायचे आहे आणि नवीन फलंदाजाने लगेच मैदानामध्ये दाखल व्हावं खेळाडू कक्ष या डाव्या बाजूला तिथे मात्र तुमचे फलंदाजी करण्यासाठी जे खेळाडू मैदानामध्ये दाखल होतील त्यांच्या व्यतिरिक्त तुमचा एखादा समर्थक जर आढळला संघाला इथे आमच्या जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे यांच्या वतीने दंडित केले जाईल रमेश म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे सुप्रसिद्ध इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर रमेश आपलेही जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघाच्या वतीने स्वागत झालं खेळ स्टार्ट पंच आमचे रेडी आहेत जावेद फरीद सर आहेत मॅन फ्रॉम कल्याण त्यांच्या समेत आदरणीय हिरामन भोसले सर मॅन फ्रॉम कर्नाला तारा
आणि सचिन कडू सर मॅन फ्रॉम आपण पाहतो रोंजन एकेकालचे नामांकित अष्टपैलू खेळाडू आणि आज समालोचकाच्या भूमिकेत आम्ही इथे पाहतो. अनेक स्पर्धेमध्ये कार्यरत आणि अनेक संघांना इन्व्हाइट करणारे आमचे सहकारी आणि पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश मडवी मॅन फ्रॉम सिद्धी गिरवले यांच्याकडे आपण पहिले सामन्यासाठी सत्रासाठी बोलूया. हॅलो सिक हॅलो हॅलो सिक प्रत्येकाचे पवित्र तब राखिले स्वराज्य स्वप्न तब साकारिले गरजोनी या केलासी हिंदोत्सव साजरा शिवराया तुझं त्रिबार त्रिबार मानाचा मुजरा. नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित श्रद्धांजली चषक अर्थात स्वर्गीय निरावंती संतोष मात्रे माजी सरपंच या नावाची क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रायगडाच्या मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. या ठिकाणी आज तिसऱ्या रात्रीमध्ये गजर क्रिकेटचा सोहा आनंदाचा याची देई याचा डोळा. आज पहिलाच मॅच तुम्ही दोन संघांमध्ये पाहता. स्कायरा 11 डान्सर संघ विरुद्ध बाप्पा मोर्या तळोजे मजकूर गाथा गावंड अर्थात बाप्पा मोर्या तळोजे मजकूर यांच्यामध्ये होणारी पहिलीच लढत मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. प्रेक्षकांना आज स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल, क्वालिटी लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल. आणि ॲज द ओपनर सलामी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. राकेश पोरजी आणि डोनाल्ड पोरजी धानसर संघाची ॲज द ओपनर सलामी जोडी. स्वप्न आणि अभिलाषा मणी बालगुन एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी धानसर संघाची सलामी जोडी. पहिलाच बॉल कबर पॉइंटला झेल टिपलाय आणि पहिला धक्का मैदानावरती टीम स्कायरा 11 डान्सर संघाला. डान्सर संघ पहिला धक्का आपण पाहतो थोडा लेट आला. लेट आल्यामुळे बघा त्या संघाला दंडित करण्यात आलं. दोन्ही संघ स्पर्धेमध्ये लेट आलेत महागुरु, त्यामुळे दोन्ही संघाला दंड मिळालाय. सामना फक्त 4.3 षटकांचा होईल. त्यानंतर डान्सर संघ अजून लेट झाला, त्यामुळे समोरच्या टीम अर्थात तळोजा मजकूर संघाला टॉस विन दिलाय. आणि आता पहिल्या बॉलवरती पहिली विकेट. धावसंख्या आपण पाहिली 0 धाबा. गोलंदाजी करत असताना भूषण पाटील पहिलं षटक फेकतोय पाबर सर्कल मध्ये आणि पाबर सर्कलचं पहिलं षटक फेकत असताना पहिला खेळाडूला बाद केलाय. क्रिश पोरजी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इन ॲट क्रमांक 3. भूषण पुन्हा एकदा बॉल चांगलाय. शॉर्ट मिड विकेटच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या दिशेनं काय सुंदर फिल्डिंग झाली मिड विकेटला राजकडून आणि धावसंख्या 2 अकाउंट ओपन झालंय. क्रिश पोरजी आपण पाहतोय ॲज ओपनर बॅट्समन. नॉस्ट्राईक एंडवरती डोनाल्ड पोरजीला पाहतोय. राकेश पोरजी शून्यावरती बाद झाला. गोल्डन डक. खरं तर आज सुरुवात झाली क्रीडा स्पर्धेला. पहिला बॉल पडला आणि पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली राकेश पोरजीची. त्यानंतर आता क्रिश पोरजी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा प्रहार. यावेळी बीट केलाय. बॉल चाललाय अगदी वेगानं स्क्वेअर लेग रिजन मध्ये धन 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 करत आजच्या रात्रीतील पहिला शानदार चौकार. क्या बात आहे. गणपती बाप्पाचं संगीत तुम्ही ऐकतात. कारण कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करत असताना सर्वप्रथम गणपती बाप्पाचं पूजन केलं जाते, छत्रपती शिवरायांचं पूजन केलं जाते. त्याचप्रमाणे याही स्पर्धेला सुरुवात झाली. 14 तारखेला स्पर्धा सुरू झाली. आज 16 तारीख तिसरी रात्र. वेगवान बॉल कोलवट टप्प्याचा खोलात टाकले, परंतु डॉट बॉलची समाप्ती. भूषण पाटीलचं पहिलं षटक काय सुंदर राहिले. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. कॉन्फिडन्सनं गोलंदाजी करत असताना आतापर्यंत त्यानं चेंडू फेकलेत 4 तर धावा दिलेत फक्त 6. 6 धावा 1 गडी बाद. आजच्या रात्रीतील पहिलीच लढत मैदानाच्या आतमध्ये दोन संघामध्ये. पॅडल स्वीप केलाय. चांगला देखना फटका. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषा बाहेर. चौकार.
अ, शून्यातनं स्वराज्य निर्माण करणारा आणि आईच्या स्वप्नातनं स्वराज्य निर्माण करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय. हे संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकता. 2 चौकार क्रिश पोर्जीच्या बॅटमधून आलेत. धावसंख्या 10 वरती पोहोचली. यावेळेस मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. उंच बॉल हवेत आणि झेल टिपलाय. क्रिश पोर्जी देखील बाद झालाय. 2 चौका त्यानं टोकले. 10 धावेचं योगदान दिला, परंतु शेवटच्या अंतिम बॉलवरती भूषण पाटीलला अजून एक सफलता मिळाली. धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 10. सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून येतात. रायरेश्वराच्या शिवपिंडावती क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घालून आणि मुठभर मावल्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती माझ्या राजांनी केली. त्या राजांचं संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकवलं जाते. संपूर्ण व्यासपीठ दाखवलं जाते. बघा, आमच्या आयोजन कमिटी JD पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यानंतर आपण पाहतोय ते संपूर्ण आमची आयोजन कमिटी त्या ठिकाणी व्यासपीठावरती दाखवली जाते. tenniscricket.in माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जातं आणि आज या स्पर्धेतली तिसरी रात्र, तिसऱ्या रात्रीमधील पहिलीच लढत 2 संघांमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला संघ स्कायरा 11 दानसर संघ, जय गणेश्वर दानसर संघ, आणि त्याला फाईट करताना गाथा नितीन गावंड अर्थात बापा मोर्य तळोजा मजकूर. पहिला बॉल डोनाल्ड पोर्जीसाठी. बॉलला पाठवले कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाजाचं. वेलकम टू द ग्राउंड. ठोकलाय चौकार. चौकार आलाय बघा. पहिला बॉल ब्रह्माराजेचा आणि त्यावरती चौकार. थोडासा बॉल आपण पहिला ऑफस्टमच्या बाहेर होता, त्याला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. बाबर सर्कलचं सेकंड ओव्हर तुम्ही पाहतायत आणि पहिला बॉलवरती ब्रह्माराजेचं स्वागत केलंय. कट केलाय. पुन्हा एकदा पॉइंटला खेळाडू आहे. रनआउटची चान्स होती, वेगानं बॉल फेकू शकले नाहीयेत. परिणाम 1 धाव त्या ठिकाणी मिळाली. डोनाल्ड पोर्जे खेळतो 2 चेंडूमध्ये 5 धावा. दुसरीकडे बारक्या पोर्जे मैदानाच्या आतमध्ये आलाय, जो मिडल ऑर्डर मधला सर्वाधिक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे, तो बारक्या पोर्जे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज संघ स्कायरा 11 या नावाने मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. स्कायरा 11 जय गणेश्वर दानसर. दुसरीकडे आपण पाहतो बाप्पा मोरिया तळोजा मजकूर, अर्थात आज गाथा गाबंड या नावाने संघ उतरलाय. दोन्ही संघाला शुभेच्छा. कोलबा टप्प्याचा बॉल ऑफ साईडला. बॉल चाललाय, जोपर्यंत बाउंड्री लाईन वरती फील्ड होईल तोपर्यंत पुन्हा 2 धावा मिळाल्या. 2 धाब्यानं बारक्या पोर्जीचं अकाउंट ओपन झालं. 2 धाब्यानं संघ पोहोचलाय हळूहळू 17 या धावसंख्येवरती. 17 आणि खतरा असं म्हटलं जाते. खरं तर नेहमी आपण पाहतो 17 वरती खतरा. अनेक वेळा आपण पाहिला, क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याचा खेळ असो, 17 आणि खतरा म्हटलं जाते. परंतु खरं तर इकडे 17चा खतरा आपण कुठे झाला याचा नक्कीच उल्लेख करू. ओव्हर नंबर 2 सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉल चांगला ऑन साईडला फ्लिक केलाय. बाउंड्री लाईनच्या डबल लॉंग ऑन रिजन मध्ये काय सुंदर झेल टिपलाय आणि महत्वाची विकेट. बॅट्समन बारक्या पोर्जी बॅक टू द लगआउट. काय सुंदर खेळ बघा, सुंदर संगीत. क्रिकेट विथ म्युझिक आनंद देत असताना आमचे डीजे त्यांचं देखील कौतुक करायला पाहिजे. संगमला देखील विश्वास नव्हता की मी त्या बॉल पर्यंत पोहोचेल आणि तो झेल पकडेल. सुंदर प्रयत्न केला, प्रयत्नांती यश प्राप्ती असं म्हटलं जाते. त्याचा प्रयत्न भरपूर चांगला होता आणि तो अगदी वेगाने बॉलकडे गेला, हात केले बॉलाकडे आणि नंतर बॉल हाताला जणू काही चिपकला. विकेट मिळाली. बघा, मी मगाशी सांगितलं की 17 आणि खतरा. 17 वरती खतरा मिळाला टीम दानसरला. 17 नोव्हेंबर 2012
दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंधार पसरला. तो काळा दिवस आज आठवण झाली तरी नकळत का होईना डोळ्यामध्ये अश्रू येतात, अंगावरती शहारे उठून येतात. असे सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं 17 तारखेला आणि 17चा खतरा संपूर्ण महाराष्ट्राला झाला. इकडे झेल ड्रॉप झालाय, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. डावखुऱ्या त्याचा खेळाडू तुम्ही पाहतायत हनुमान पोरजी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिला बॉलवरती त्याला जीवनदान मिळालं. पुन्हा प्रयत्न चांगले होते बघा, स्क्रीनमध्ये दाखवलं जाते. संगम पुन्हा प्रयत्न करत होते, बॉलपर्यंत पोहोचले. यावेळी झेल त्याला पकडता आला नाहीये. सेम रिझल्ट होतं, यावेळी झेल हातातनं निसटला. धाबसंख्या एकूण पाहिली तर धापडकावरती 19 गडी बाद. षटकातला अंतिम चेंडू असे पाबसरकरच्या. बॉल चांगला आहे, चाललाय पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये. एक सिंगल घेतली, डबलचा प्रयत्न नाहीये. सिंगल बरोबर टीमची टोटल पहिला 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पाबसरकरचं षटक समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाबसंख्या 3 गडी बाद, फक्त 20 धाबा. चला पाणी घेऊन जा. अतिशय खऱ्या अर्थाने सँडी डीजेचं आपण कौतुक करू. योगेश मडवी खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाचं कार्याचं गाथा सांगणारं संगीत ऐकलं की चैतन्याची सलसलणारी मशाल आता विझली आहे. महाराष्ट्राची मातोश्री गच्च डोले मिटून निजली आहे. अव सत्ता हाती नसताना दिल्लीपर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता. आज तमाम महाराष्ट्रातील जनतेला प्रत्येकाच्या डोल्यातील आसवांना ओझलण्याची मुभा आहे. कारण हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे साहेब तुमच्या मुलेच या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस ताठ मानेने उभा आहे. त्या हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांना जे भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे आयोजित स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच पिसारवे श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही इथे आदरांजली अर्पण करतो. ओटू योगेश मडवी. नक्कीच महागुरु. कारण 23 जानेवारी 1926 आणि 17 नोव्हेंबर 2012 86 वर्षाचं वादळी आयुष्य फक्त मराठी माणसाच्या अस्मितेसाठी जगलं. 86 वर्षाचं वादळी आयुष्य, त्यांचं चंदनासारखं देह फक्त मराठी माणसासाठी त्यांनी झिजवला. ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहत आहेत श्रद्धांजली चषक 2025 शानदार पर्व, रायगडाच्या मानाच्या आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा. बॉल चांगला आहे, पहिला बॉल वरती स्वागत. बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर मध्ये, सीमारेखा बाहेर 4 रन. तो चौका टोकल्या डावकुऱ्या. त्याचा बॅट्समन तुम्ही पाहता हनुमान पोर्शीच्या बॅटमधून चौकार आला. गोलंदाजचं स्वागत केलं. गोलंदाजी करत असताना भूषण पाटील सेकंड स्पेल हाताळतो. पहिल्या स्पेल मध्ये जेव्हा तो गोलंदाजीला आला त्यानं विकेट घेतली, परंतु आता सेकंड स्पेल मध्ये त्याचं स्वागत केले चौकाराबरोबर. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा व्यवस्थित कनेक्शन झालं नाहीये, कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. बघा धानसर संघ थोडासा लेट मैदानावरती आला. मागुरा मी नेहमी सांगतो ना की कुठलाही संघ असो अर्धा तास तरी कमीत कमी तुम्ही ग्राउंडवरती पोहोचा, जेणेकरून तुम्हाला ग्राउंडचा अभ्यास मिळेल. कोणत्या साईटमध्ये जास्त चांगल्या धावा बनतात, खेळपट्टी कशी आहे याचा अभ्यास नेहमी मिळत असतो. परंतु काही संघ फार उशिरा येतात. धावसंख्या आपण पाहिली तर 24 वरती. पुन्हा बॉल, चांगला प्रहार अलोंग द कार्पेट चाललाय. ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑन मध्ये दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली. डोनाल्ड पोर्जे एकीकडे आपण पाहिला जीवाच्या अकांताने धाव घेण्यासाठी पळत होता आणि
धाव त्यानं कंप्लीट केली. त्याचं खेळपट्टीवरती टिकणं फार महत्वाचं आहे टीम डान्सरला, कारण डोनाल्डकडे क्षमता आहे, जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम, शौर्य अनेक गुण त्याच्यामध्ये आहेत. आणि जो खेळाडू नेहमी सातत्यानं आपल्या टीमसाठी झगडत असतो तो खेळाडू 9 सेकंडला डोनाल्ड पोर्जीला आपण पाहतो. सेकंडवरती हनुमान पोर्जी. धावसंख्या बॉल चांगलाय, बॅटच्या रडारमध्ये ऑन साईडला फ्लिक केलाय, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडूला फेकून दिलाय, सीमारेषा बाहेर, 6 रन. क्या बात आहे, क्या बात आहे. डीजे कौतुक करायला पाहिजे, कारण 19 फेब्रुवारी जगात भारी. 19 फेब्रुवारी मित्रांनो, आता आतुरता फक्त शिवजयंतीची, कारण 19 तारखेला तमाम महाराष्ट्र नव्हे तर तमाम देश, संपूर्ण जगभरामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते. याची आठवण डीजेने करून दिली, त्यांचं कौतुक करूया. इकडे आपण पाहिलं हनुमान पोर्जीनं महाबली सारखी बॅटिंग सुरुवात केली. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. आतापर्यंत आपण पाहिलं हनुमानच्या बॅटमधून एक षटकार आलाय. अशा प्रकारे तो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. टीम टोटल आपण पाहिली तर 32 धावसंख्येवरती. पुन्हा प्रहार, ताकदवर फटका, महाबली ठोकतोय अजून एक, सीमारेषा बाहेर षटकार. कपाई केशरी गंधामा शिवछत्रपतींचा छंद, मुगाणे एकच नामघोष, जगदंब जगदंब. एकीकडे प्रहार सुरू झालेत, 7 बॉलमध्ये 21, दुसरीकडे 2 बॉलमध्ये 5. डोनाल्ड पोर्जी सलामी बॅट्समन आहे, परंतु इकडे आपण पाहिला 5व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानावरती हनुमान पोर्जी जणू काही महाबली सारखी बॅटिंग करतो आणि 2 षटकार 1 चौकार, 21 धावेची शानदार इनिंग. धावसंख्या आपण पाहिली 38 वरती पोहोचली आहे. सन्मानजनक स्थिती आता सध्या डान्सर संघाची. गोलंदाज तयार. यावेळीचा बॉल समोर खेळतायत, ऑन साईडला फिल्डर आहे, 1 रन कंप्लीट. डायरेक्ट हिट झालं असतं तर माघारी परतावं लागलं असतं. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना स्कायरा 11 जय गणेश्वर डान्सर संघ 13.00च्या 13 पॉईंट करत तर 33च्या सरासरीने धावा बनवल्यात मैदानाच्या आतमध्ये. 40-3 गडी बाद. तर इथे स्कायरा 11 क्रिकेट संघ खेळतो आणि त्या संघाचे पुरस्कर्ते रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक क्रिकेट संघांना पुरस्कृत करणारे सन्मान्य आकाश शेठ पाटील शिरडोण, कल्याण शिरडोण बघा, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. आकाश शेठ यावं आपण व्यासपीठावर. आमच्या स्पर्धेचे शिल्पकार संतोष शेठ म्हात्रे, माजी सरपंच रमेश शेठ म्हात्रे यांच्या वतीने आणि जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे यांच्या वतीने आपले स्वागत आहे. मयूर राजे या आपले परममित्र कैलास दवणे तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. तुमचे स्वागत आहे. आणि यानंतर ती दुसरी लढत असेल चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ शिवन्या 11 कोपरोली या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघटकांना पहिला पुकार आहे. कारण आमच्या स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीची नियमावली आहे, पहिले सत्र संपण्यापूर्वी दोन्ही संघनायकांना नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे, अन्यथा मात्र प्रत्येक संघाला इथे दंडित केले जाईल. ओ टू योगेश मडवी, मॅन फ्रॉम सिद्धी करवले. आणि तत्पूर्वी तळोजा मजकूर क्रिकेट संघ खेळतो. या गावातील साम्राज्य क्षेत्राचे आमचे ओळख आहे साही राजे. तळोजा मजकूर आपले स्वागत आहे. ओ टू योगेश मडवी. लक्ष आपण पाहिलं तर आता एक चांगलं टार्गेट सेट होणार मैदानाच्या आतमध्ये, कारण सुरुवात थोडीशी खराब होती. त्यानंतर पहिला चेंडू वेगवान बॉल पडल्यानंतर उचली घेणारा होता फलंदाज डोनाल्ड पोर्जीला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. युट्यूबच्या माध्यमातून किंवा ग्राउंडवरती आमचे मित्र साईनाथ राजा आले असतील. स्वागत आहे साईनाथ राजा आपलं. तो मजकूर संघाला त्यांच्या वतीने शुभेच्छा आहेत. रिव्ह्यू घेतलाय पंचांनी वाईट साठी बॅटिंग करणाऱ्या संघाने घेतला. येस, आपण चेक करूया. तिसरं पंच आमच्या सोबत जॉईन होतील. तर या स्पर्धेमध्ये बघा व्हाईट बॉल साठी देखील रिव्ह्यू ठेवण्यात आलेला आहे, परंतु तो रिव्ह्यू जो मी गमावला तर परत तुम्हाला मिळणार नाही, त्या गोष्टीची देखील नोंद घ्या. आणि पेअर डिलिव्हरी डॉट बॉलची समाप्ती अर्थात रिव्ह्यू समाप्त झालाय. बॅटिंग करणारा डान्सर संघ. तर नक्की आपण पाहतो या ठिकाणी नेक्स्ट मॅच दमदार लढत पाहायला मिळेल. चैतन्येश्वर खुटारी आणि शिवन्या 11 कोपरोली.
आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस. आइये, स्वागत आहे. आणि इकडे आपण पाहिला बॉल चाललाय पाठीमागे, विकेट किपरला बीट केलं, शॉर्ट लेगला बीट केलं आणि अगदी लॉंग सॉप सीमारेखाच्या बाहेर किस्मतचा चौकार येतोय, नशिबाने एक चौकार. चौकार आलाय नशिबाचा. क्रिकेटमध्ये तुमच्या 99% खेळासोबत जर 1% नशिबानं साथ दिली ना, 100% यश तुम्हाला मिळत असतं. आणि 99% मेहनत करत असताना 1% नशीब म्हणजे चौकार आला. किस्मत भी बहादूर का साथ देते. और डॉट चेंडू आला. यानंतर आपण पाहतो धावसंख्या सध्या तरी 45 या धावसंख्येमध्ये. सामना बघा 4.3 ओव्हरचा आहे, त्यामुळे शेवटचं जेव्हा षटक सुरू होईल तेव्हा केवळ फक्त 3 चेंडू फेकले जातील. कारण स्पर्धा तेवढी मोठी, रायगडाच्या मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा घेऊन टीम भोलेनाथ गावदेवी पिसारवे संघ आपल्यासाठी सज्ज झाली आहे. बॉलला पाठवलाय, यावेळी चांगला फटका मिड विकेट सीमारेखा बाहेर. डोनाल्ड पोर्जीच्या बॅटमधून षटकार. याचबरोबर बघा स्कायरा 11 जय गणेश्वर दानसर संघाचं अर्धशतक कंप्लीट झालंय. स्कोर बोलती 51 धाबा. सुरुवात थोडीशी खराब झाली. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 10 धाबा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 आल्या, परंतु तिसऱ्या ओव्हरला टार्गेट केलं, तब्बल 20 धाबा आल्या. आणि आता चौथं षटक मार्गस्थ असताना धाबा संख्या झाली आहे 51 रन. म्हणजे इथनं फक्त आता 6 चेंडू शिल्लक राहिलेत. पुन्हा प्रहार, यावेळी ऑन साइटला. Yes is that is a massive long big way out of the park 6 run. डोनाल्ड पोर्जीच्या बॅटमधून अजून एक षटकार. डोनाल्ड पोर्जी मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. शांत बसायला आम्ही काही संत नाही, कारण सुरुवातीला थोडा शांत होता. पुन्हा बॉल चाललाय पाठीमागे, आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि बॉल निघून चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं. धन 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 करत सीमारेषा बाहेर 4 रन. क्या बात आहे, काय सुंदर बॅटिंग. सुरुवातीला डोनाल्ड पोर्जी शांत होता, कारण दुसरीकडे फलंदाज खेळपट्टीवरती टिकत नव्हते. थोडी शांत भूमिका धारण केली आणि आता आक्रमकता. 2 षटकारानंतर एक चौकार आला. या बॉलवरती पॉइंटला 1 रन्स मिळेल सिंगल बरोबर. टीमची टोटल धावसंख्या पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धाबा. आणि आता उर्वरित फक्त 3 चेंडू शिल्लक राहिलेत शेवटच्या अंतिम षटकामध्ये. चला दोन्ही संघ या पण टॉससाठी. चैतन्येश्वर कुडारे आणि शिवन्या 11 कोपरोली संघ. कॅप्टन. चला दोन्ही क्रिकेट संघ विशाल म्हात्रे खुटारी, चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी, विपक्ष शिवन्या 11 कोपरोली. कोपरोली म्हणजे योगेश आमच्या एनडी विभागामधला संघ असेल. रोहित पाटील आपल्याला लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. इथे सन्मानित दत्ताशेठ पाटील पिसारबे यांचं आगमन झालेलं आहे. श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेत आपलं स्वागत आहे. या व्यासपीठावर हा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. राजे यांना मी पाहतो. तळोजा मजकूर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. आराध्य स्पोर्टच्या नावाने खूप मोठी त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच पिसारबे श्रद्धांजली चषकासाठी इथे उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट पुरस्कृत करण्यात आलेले आहे. मयूरराजे तुमचं मनपूर्वक आम्ही इथे जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारबे यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. दत्ताशेठ पाटील या व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. ओ टू योगेश मडबी. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली 3 गडी बाद 62 धाबा. डोनाल्ड पोर्जी खेळतो 22 वरती, 23 वरती हनुमान पोर्जी खेळतोय. हा यस 3 चेंडूंचा खेळ फक्त बाकी राहिलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये 3 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजचा वापर केलाय कुणाल पाटील.
कुणाल पाटीचा पहिला बॉल चाललाय पाठीमागे, जोपर्यंत चेंडू फील्ड होणार तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय, परंतु फिल्डिंग चांगली झाली. केवळ एक सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीम टोटल आपण पाहिले 63 धाबा. मनामध्ये एकच टार्गेट होतं की 5 ओव्हरचा सामना आहे, त्यामुळे कमीत कमी 55 ते 60 धाबा टार्गेट सेट करायचं. आणि काय सुंदर बॅटिंग पाहायला मिळाली. हनुमान जसा मैदानाच्या आतमध्ये आला ना, हनुमाननं जी बॅटिंग केली खरं तर कौतुक करायला. 8 चेंडूमध्ये त्यानं 23 केल्यात, दोनालनं 9 चेंडूमध्ये 23 केल्यात. हनुमानची बॅटिंग भरपूर विस्फोटक होती. त्यानं सुरुवातच तशी केली, प्रत्येक बॉलला प्रहार केला आणि दमदार खेळ केला. जो प्रेशर आणि दबाव बनला होता तो दबाव पूर्णपणे त्याने घालवून टाकला. आणि नंतर संघ आपण पाहिलं सुसज्ज स्थितीमध्ये 63 धाबा सध्या स्कोरवरती लागलेत. षटकातले 2 बॉल फक्त शिल्लक राहिलेत. कोलबा टप्प्याचा चेंडू बीट केलाय, एकशा कव्हरमध्ये बॉल चाललाय, अगदी वेगवान सोग. जोपर्यंत चेंडू फील्ड होला तोपर्यंत 2 धाबा मिळाल्या आणि तिसऱ्या धाब्यासाठी कॉल दिलाय रनआउट स्वरूपामध्ये. हनुमान पोर्जीला आता ग्राउंड सोडावा लागेल. धाव संख्या 65. दिनकर म्हात्रे यांचे इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आपले स्वागत आहे. न्यू बॅट्समॅन नॉस्टेक वरती आलाय, परंतु आता शेवटच्या षटकामध्ये शेवटचा अंतिम चेंडू फेकला जाईल. बॉल चांगलाय, पाठीमागे चाललाय, क्षेत्ररक्षक आहे आणि इकडे जेल टेबल आहे. पंचांनी खेळाडूला बाद घोषित केलंय. दोन्ही पंच डिस्कस करतील आणि योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल. कदाचित शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली आणि अशा प्रकारे पंच दोन्ही डिस्कस करतायत. सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जर बॅट्समन आउट नसेल तर 1 रन आउट आहे. बॅट्समन येस, नॉट आउट. 1 धाव मिळाली आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोरबोर्ड होती 66 धावा आणि 66 धाबा स्कोरवरती लागलेत आणि 67 धाब्याचं आता टार्गेट उभं केलंय या मॅच मध्ये. गाथा गाभण बाप्पा मोरिया तुळजा मस्को टीम समोर. थँक्स डीजे योगेश खऱ्या. त्याने बघा सँडी डीजे सर्व ऑपरेटरांचं कौतुक करावे लागेल. आकाश शेठ पाटील शिरडॉन स्कायरा 11 क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आगमन झालेलं आहे. आकाश शेठ यावं आपण. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने आणि स्पर्धेचे आमचे शिल्पकार संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच पिसारवे आणि उद्योजक रमेश शेठ म्हात्रे सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आमचे गोरक्ष म्हात्रे आहेत. तिथे सर्वांच्या वतीने तुमचं स्वागत आहे. नाणेफेक केली जाईल शिवन्या 11 कोपरोली. शेवटचा पुकारा आहे रोहित पाटील रोशन पाटील 1-2 नाणेफेक इथे केली जाणार आहे. आकाशात यावं आपण. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने मनपूर्वक आपलं स्वागत आहे. अनेक स्पर्धेमध्ये न्यू यंगस्टार बाल क्रिकेट संघाचे सुद्धा ते नेहमी पुरस्कर्ते म्हणून परिचित आहे आणि त्यांच्या समवेत जालेंदर कोहली यांचंही ते आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत आहे. चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट संघ इथे उपस्थित आहे. विशाल म्हात्रे तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही स्वागत करतो. आणि या स्पर्धेसाठी श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने 2 व्हीलर बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे ते सन्माननीय चरपशेठ म्हात्रे साहेब माजी सरपंच पिसारवे यांचं आगमन इथे झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. तलोजा मजकूर गावचा सुपुत्र कुमार रोहित विष्णू पाटील हा
बघा इंटरनॅशनल बाईक जे रायडर आहेत तलोजा मजकूर गावचा सुपुत्र कुमार रोहित विष्णू पाटील हा तब्बल 3 देश 7 राज्ये आणि 4 ज्योतिर्लिंग बाईक रायडर पार करून आल्याबद्दल त्याला आमच्या स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने त्याचं अभिनंदन आणि आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपण यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. कारण त्यांनी जो प्रवास केला खऱ्या अर्थाने नेपाळ भूतान बांगलादेश अशा देशामध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये खऱ्या अर्थाने यावं. रोहित पाटील तुझं मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो. कोपरोली क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे. दुसऱ्या सत्राचा पहिला चेंडू विकेटवर जर आदळलं चेंडू फेकलं गेलं तर मात्र नाणेफेकीचा कौल तुमचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ चैतन्येश्वर कोठारी क्रिकेट संघाच्या बाजूने इथे घोषित केलं जाईल. यापूर्वी आवाज आपण ऐकलं पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश मडवी यांचं. आता आपण वळणार आहोत एक नामांकित क्रिकेट समालोचक आमचे मित्र जयेश भोसले सर यांच्याकडे आपण वळूया. धन्यवाद योगेशजी मडवी सर. धन्यवाद महागुरु. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या माध्यमातून आयोजित श्रद्धांजली चषक 2025 आपण पाहत आहोत. आदरणीय संतोष शेठ म्हात्रे साहेब माजी सरपंच पिसारवे तथा रमेश शेठ म्हात्रे साहेब उद्योजक पिसारवे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्कायरा 11 धानसर टीमने बॅटिंग केली 66 बनवल्यात. पहिला बॉल उत्तरार्ध ऑन साइडला इथे मात्र दमदार सुरुवात केली आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने थेट चेंडूने ओलांडली आहे सीमारेषा. मिळतील धावा 4. दमदार सुरुवात चौकार. थँक्यू थँक्यू. बघा कोपरेली क्रिकेट संघ वेळेवर उपस्थित राहू शकले नाहीये. चेंडू विकेटवर फेकला गेला. आता मात्र नाणेफेकीचा कौल चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट संघाच्या बाजूने. गाथा गावंड बाप्पा मोरिया तळोजा मजकूर या टीमची दमदार सुरुवात होत असताना पाहायला मिळाली आघाडीची जोडी इथे जमली आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर मग भूषण असेल आणि त्याच्या साथीला कुणाल पाटीलला आपण पाहत आहोत. भूषण पाटील कुणाल पाटील पहिल्या षटक बारक्या पोर्झीचं जिथे धावफलकावरती 5 आल्यात. पहिल्या षटकामध्ये अगर जिथे आपण पाहिलं ना आघाडीला येणाऱ्या बॅटरने एक दमदार सुरुवात करून देणं अत्यावश्यक राहतं. उत्तरार्धामध्ये 67चा पाठलाग. यावेळेला उजव्या सीच्या बाहेर बॅटची थिकेज आउटसाइड एज. थर्ड मॅनला आउटफील्ड फास्ट आहे. रन्स पुन्हा इथे मिळतील ते अर्थात 4. आणखीन एक खणखणीत चौकार. चौकार येत असताना इथे पाहायला मिळाला. बॅकफूट फ्रंट फूट चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कुणाल पाटीलने पहिल्याच बॉलवरती चौकाराने सुरुवात केली आहे. आतिशबाजी सुरू आपने की थी खत्म हम करेंगे. जणू का हाच मेसेज प्रतिस्पर्ध्याला इथे देत असताना गाथा गावंड बाप्पा मोरिया तळोजा मजकूर संघ पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. बारक्या यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मिस्किट होता. क्षेत्ररक्षक पोचला. वॉड कॅच. अफलातून नेत्रदीपक अविश्वसनीय झेल. फलंदाज क्रमांक पहिला कुणाल बाद. थँक्यू थँक्यू. कौतुक करायला हवं ज्या वेगाने क्षेत्ररक्षक धावत असताना पाहायला मिळाला. आदेश पोर्जी होता त्या ठिकाणी. ज्या पद्धतीने हा स्ट्रोक आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले पाहावा आणि पाहतच राहावा. tenniscricket.in माध्यमातून असंच वाटलं कारण बॅकफुटला फलंदाजाला बॅटचा स्टिकर जवळ लागला. एलिव्हेशन प्राप्त झालं नाही. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी चाणक्य पाहायला मिळाला जो वेगाने चेंडूवरती येत असताना आपण पाहिला. झेल टिपण्यात आलाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिला फलंदाज बाद झालाय. संगम राजेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. तो बॅटिंगसाठी 3ऱ्या क्रमांकावरती दाखल होतं. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. आता मात्र बारक्या पोर्जीच्या अगेन्स्ट कशा धाटणीची खेळी करतायत हे पाहणं तितकंच अत्यावश्यक राहील.
यावेळेला खोलात आणखीन एक फटका एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये संगम राजे, चेंडू मैदानाच्या बाहेर, मिळतील धावा 4. हा चौकार. थँक्यू. या इनिंगची आणि या सत्राची एक खासियत ही राहिली आहे ना की आपण पाहिलं तर प्रत्येक बॅटर हा चौकारानं खातं खोलत असताना पाहायला मिळालाय. भूषण पाटील, कुणाल पाटील, संगम राजे पहिल्या बॉलवरती त्याने चौकार ठोकलाय. संघाची धावसंख्या 13. पहिल्या षटक प्रगतीपथावरती आहे. 67चा पाठलाग. ही मॅच अगदी 4.3 चेंडूची होते आहे. कारण याचंही कारण असं आहे ना की या स्पर्धेचे काही नियमावली आहेत. इथे उपस्थित जर का तुम्ही उशिराने झालात तर तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल आणि ह्या बाबी इथे हेरल्या जातात. खऱ्या अर्थानं आज मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेला प्लेड ऑन, 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज संगम राजे देखील बाद. थँक्यू. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलची जुगलबंदी, स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघवत्या शब्दातील समालोचन. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा श्रद्धांजली चषक 2025 आपण पाहतोय. 16 फेब्रुवारी अर्थात ही तिसरी रजनी. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच. पहिला सामना स्कायरा 11 दानसर प्रथम बॅटिंग करत असताना 66 बनवल्यात आणि गाथा गाभण बाप्पा मोरिया तळोजा मजकूर या संघाच्या समोर 67चं लक्ष ठेवण्यात आलंय. क्रिकेटचा खेळ अप्स अँड डाऊन्स इथे नेहमीच पाहायला मिळतात आणि हा अविभाज्य घटक आहे या क्रिकेटचा. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती एक्झॅक्टली काय घडलं तर संगम राजेने ऑन साईडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न केला. खोलात असलेला बॉल थेट यस्टनवरती जाऊन आढळला आणि प्लेड ऑन स्वरूपामध्ये शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद होत असताना आपण पाहतोय. धावफलकावरती धाबा त्या 13, 2 फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पहिला बॉल डोनाल्डचा चेंडूला पाठवलाय. स्क्वेअर कट करत असताना फ्लॅट पॅरलल. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. रन्स मिळतील या बॉलवरती. DRS कॉल करण्यात आलाय. ऍक्शन रिप्ले इथे पाहिला जाईल आणि अर्थात चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे काही पाहावं लागेल. निर्णय येईल. ऍक्शन रिप्ले पाहिला जातोय कारण इथे आपण पाहिलं ना तर 67ची आवश्यकता होती. येणारे 24 बॉलमध्ये 54ची गरज आणि हा आलाय अफलातून षटकार. दमदार, वजनदार अशी सुरुवात या उत्तरार्धाची होत असताना आपण पाहतोय. पुढचाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणखीन एक सिंगल येत असताना आपण पाहतोय. भूषण पाटीलचा वेगळाच दरार आहे किंबहुना या फलंदाजाचा वेगळाच आहे थाट. त्याने गोलंदाजांची वाट लावायला घेतली आहे. रन्स आल्यात त्याच्या बॅटमधून 4 बॉल 12. संघाची धावसंख्या 20. संघ जिथे 2 फलंदाज बाद झाल्यात. ऋषभ पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डोनाल्ड पोर्जी गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना थोडासा व्यत्यय आला त्याच्या खेळपट्टीवरती धावत असताना. हा आपण स्टम्प विजन कॅमेरा देखील पाहतोय. tenniscricket.in ची आणखीन एक नवीन आवृत्ती कमी गतीने टाकला. चेंज ऑफ पेस इथे पाहायला मिळाला. अर्थात इथे आपण पाहतोय ना की गोलंदाजाकडे साऱ्या गोष्टी पाहायला मिळाल्यात. फलंदाजाचे कमकुवत दुवे सातत्याने ओळखतोय. अर्थात फलंदाजाची ताकद गोलंदाज जाणतो. इथे ताकदीनिशी पंजा लढवला जाणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. डोनाल्ड पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला खोलामध्ये बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली. जिथे मात्र आपण पाहतोय आतली कड घेऊन येत असताना शॉट थर्ड मॅनला चेंडू ट्रॅबल झालाय. इथे एक सिंगल येत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते. स्कोरकार्डवरती धावा ते एकंदरीत 21. ऍक्शन रिप्ले विविध कॅमेरा अँगलने आपण tenniscricket.in च्या माध्यमातून हे थेट प्रेक्षेपण पाहत आहोत.
tenniscricket.in चे संस्थापक अर्थात ज्यांच्या माध्यमातून tenniscricket.in ही आवृत्ती घेऊन आले असे संतोषजी संपत नाणेकर यांची देखील उपस्थिती पहिल्या दिवसामध्ये पहिल्या रजनीमध्ये आपण पाहिली होती. पुढचा बॉल गोलंदाज पुनश्च सज्ज होतोय. डोनाल्ड गोलंदाजी करत असताना कुठे ना कुठेतरी काही काळ थांबत असताना पाहायला मिळालं. विपरीत स्थितीमध्ये काहीतरी आपल्याकडून अनपेक्षित असं घडू नये या कारणास्तव गोलंदाजाने थांबणं तितकंसं गरजेचं. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. पाहण्याजोगी राहील. प्रेक्षक वर्ग तिथे दाट संख्येने आहे परंतु चाहते कोणाचे DRS कॉल करण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतो. एकाच मॅच मध्ये 2 वेळेला हाय व्होल्टेज ड्रामा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मला आठवतं की ज्या ज्या वेळेला पिसर्वे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो ना कदाचित तुर्भे संघाच्या अगेन्स्ट त्या वेळेला असाच हाय व्होल्टेज ड्रामा आपण नेहमी पाहिलाय. परंतु या मॅच मध्ये तसंच काहीतरी घडतंय की काय. 2 वेळेला जर DRS कॉल अंपायर्स कडून करण्यात येतो त्यावेळेला आपण पाहतो इथे येतोय षटकार. थँक्स. थँक्यू. बंटी पटेल इथे संजय म्हात्रे पिसारी यांचं आगमन झाल्यानंतर जयेश भोसले सर फलंदाजाने षटकाराने स्वागत केलेलं आहे. क्या बात आहे. दमदार सुरुवात. हा ऍक्शन रिप्ले आपण स्टॉम विजर कॅमेरा नंतर बॉल फॉलो करण्यात आला. एक्झॅक्टली घडलं काय बाउंड्री लाईन वरती पहा. हा ज्या वेळेला झेल टिपला ना त्यावेळेला पहिल्या अटेंडला पाय इथे मात्र ऑन साइडला आणखीन एक दमदार वजनदार शानदार दर्जेदार दिमागदार षटकार. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपला. 33 धावा धावलकावरती 2 फलंदाज बाद. आता येणारे चेंडू इथून आपण पाहिला ना तर खऱ्या अर्थानं 6 बॉलमध्ये 20 ची भागीदारी झाली आहे. 15 बॉल आणि 34 ची आवश्यकता राहिली आहे. जिथे तिथे यहाँ वहाँ देखो जहा सारे जहा बस आपलीच हवा. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉलमध्ये 24 वरती नॉट आउट खेळतोय भूषण पाटील. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. ते एक चौकार पाहायला मिळालाय आणि जणू काय तो मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने खेळतोय ना संघातील प्रत्येक खेळाडू म्हणत असेल गाता गाबंडा बाप्पा मोरिया तळोजा मजकूर संघाचा की तुझी तुलाच पुरी करायची आहे. हौस आकाश उंच उडायची. गड्या तयारी ठेवर मनाची. कधी झुकायची आणि कधी नडायची. या मॅच मध्ये सर्व काही तुम्हाला दाखवून द्यावं लागणार आहे कारण पहिला सामना सकारात्मक ऊर्जेने जर का आपल्याला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं आहे तर जिथे नकारात्मक जो दृष्टिकोन आहे तो बाजूला सारावा लागतो. आणि अर्थात या साऱ्या गोष्टी करत असताना पाहायला मिळाल्यात. अटॅकिंग इंटेंटने भूषण बॅटिंग करतोय. एका बाजूला पडझड सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाले होते. धावा आल्या होत्या परंतु तिथून भूषणने पाठी वळून पाहिलं नाही आणि दमदार बॅटिंग तो करत असताना नीडर अंदाजामध्ये झंझावाती खेळ करत असताना आपण त्याला पाहतोय. 6 बॉल 20 ची झाली आहे भागीदारी. संघाची धावसंख्या 33. 2 फलंदाज बाद झाल्यात. tenniscricket.in च्या माध्यमातून जुळलेल्या तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं हार्दिक असं स्वागत. नवा कीर्तिमान रचणारी tenniscricket.in ही वेबसाईट आपण पाहतो की 20 लाखाचा टप्पा देखील गाठणारी पहिली वेबसाईट. पुढचा बॉल यावेळेला बॅटची आतली कडा घेतली. क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट फाईन लेगला एक सिंगल मिळते. पा 14 चेंडूचा खेळ बाकी आहे कारण एकंदरीत या बाबीकडे लक्ष वेधायला हवं की 5 षटकांची मॅच नाही आहे. दोन्ही संघांना हे आवर्जून ठाऊक आहे कारण आपण पाहिलं ना तर इथे उपस्थित दोन्ही संघ उशिराने झालेत दाखल झालेत आणि या कारणास्तव या स्पर्धेच्या काटेकोरपणे नियमावली ह्या सांगतात ना की तुम्ही उशिराने पोहोचला तुम्हाला दंडित करण्यात येणार. बॅटची आतली कडा फाईन लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नशिबाची साथ. धावा मिळतील 4. हा आलाय चौकार. थँक्यू.
7 बॉल 28 वरती बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील पाहायला मिळतोय. कमाल है, धमाल है, ये खिलाडी बेमिसाल है. बेमिसाल बॅटिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलं, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करत असताना लॉंग ऑनला राकेशला आपण पाहिलं वेगाने चेंडूवरती येत असताना. 8 बॉल 29 वरती भूषण, संघाची धावसंख्या 39. येणारे बॉल आता मात्र शेष राहिले ते 12 आणि अर्थात आपण 12 बॉल मध्ये 28 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 28 ची गरज. 3 चेंडूची कमतरता आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल ऋषीच्या अगेन्स्ट मिस टायमिंग आहे. गोलंदाजाने सांगितलं इट्स माइन, चेंडूच्या खाली तो आलाय, टिपला झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. ऋषी पाटील देखील बाद. थँक्यू. आज शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये 4 बॉल 2 ची धावसंख्येची खेळी करून 50च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करणारा ऋषी पाटील बाद होत असताना पाहायला मिळालाय. येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले ते अर्थात 11 बॉलमध्ये 28 ची गरज. या षटकामध्ये जी कमी कळत होती ना संघाला ती इथे विकेटची ती प्राप्त करून दिली बारक्याने. दुसरं षटक तो वैयक्तिक हाता होतो. 19 धाबा त्याने खर्च केला, 3 फलंदाजांना बाद केलाय. स्वतःला आवरलं आणि स्वतःला सावरलं देखील त्याने. कारण झेल घेतल्यानंतर सेलिब्रेशन तो करणार होता, परंतु त्याने सांगितलं स्वतःशीच की मॅच अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. ही भावना आणि ही धारणा मनामध्ये असणं अत्यंत आवश्यक राहतं. मैदानाच्या आतमध्ये ह्या साऱ्या गोष्टी करत असताना आपण बारक्याला पाहतोय. संघाची धावसंख्या 39ला 3. येणारे चेंडू शेष आहे ते 11 बॉलमध्ये 28 ची गरज. यावेळेला ऑन साइडला खेळले, सॉफ्ट हँडने केला होता, डीप बॅकवर्ड्स करले, मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, सिंगल घेतली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील वेगाने कंप्लीट करण्यात आली आहे. 2 धावा, 26 ची आवश्यकता. उत्साह, आत्मविश्वास या साऱ्या गोष्टी इथे पणाला लावाव्या लागतील, कारण सहजासहजी प्रतिस्पर्धी तुम्हाला विजय प्राप्त करून देणार नाहीये. आत्मविश्वासाने खेळावा लागेल. नवीन दाखल झालेला अनुज मडवीला देखील त्याच्या बॅटमधून ही अपेक्षा असेल मोठे स्ट्रोक तो खेळेल. संघाची अडकलेली ही नौका पहिल्या तरी लावण्यासाठी अनुजची बॅट ही बोलायला हवी. खोलात डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला, सीमारेषेच्या बाहेर, आकाशाला गवस निघालात, चेंडू सीमारेषा ओलांडतोय. षटकार. थँक्यू. कमालीचा सामना, एक महत्वपूर्ण मॅच, वातावरण टाईट आणि खूप मोठी फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 47 बनला, 3 फलंदाज बाद झाल्यात. पाण्याची मागणी करण्यात आली मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल 29 वरती भूषण पाटील नॉट आउट खेळतोय, तर अनुज मडवीच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळाला. त्याने शेवटच्या बॉलवरती जो षटकार लभावला ना तो अर्थात पाहण्याजोगे होता. कमी गतीने टाकलेला बॉल अगदी सहजासहजी एखादी टिचकी मारावी ना त्या रीतीने चेंडूला त्याने सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलं आणि दर्जेदार षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. समीकरण बदलल्यात. 9 बॉल 20 ची आवश्यकता सामन्यामध्ये पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 20 धावा. सामना वारंवार क्षणाक्षणाला पारडं बदलतोय. कधीही ते, कधी तिथे, कधी धानसरला, कधी तळोजा मजकूरला, अगदी शेजारी शेजारी असणारे ही गावं, परंतु आज एकामेकाच्या विरोधामध्ये मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर चिर प्रतिद्वंदी म्हणून ते नेहमीच खेळत असताना पाहायला मिळतात. हार कदापि कोणाला मंजूर नसते. पहा, क्रिकेटचा खेळ असू द्यात की आयुष्य, कोणालाही कदापि हार मंजूर नसते. तरी देखील आयुष्यामध्ये एका ठिकाणी आपण जाऊन हार मागतो, ते असतं केवळ फुलवाल्याचं दुकान. या व्यतिरिक्त कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणालाही हार कदापि मंजूर नसते. येणारे 9 चेंडू 20 ची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये अद्याप आपण पाहिलं तर आघाडीला आलेला बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूषण बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय.
कमालीचा सामना, कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या चुरशीचा सामना पाहायला मिळेल यातही मात्र शंका नाही आहे. आज मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा आज आपण पाहतोय आणि या मानाच्या, सन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या, अभिमानाच्या स्पर्धेमध्ये श्रद्धांजली चषकामध्ये पहिली मॅच या तिसऱ्या रजनीतील आपण पाहत आहोत. एक दमदार सामना रंगत असताना रंगतदार स्थितीमध्ये आलाय आणि अर्थात इथे मात्र धाबे दणाणले असतील गोलंदाजी करणाऱ्या संघाचे देखील, कारण ज्या रीतीचा खेळ पाहायला मिळाला, ज्या रीतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. ठीक. चला लगेच सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. पण सामन्याला आपण सुरुवात करायची आहे बघा. पंचांचा इशारा, चेंडूची पूर्तता करायची आहे. चेंडूची पूर्तता करायची आहे बघा. तळोजा मजकूर क्रिकेट संघ इथे फलंदाजी करतो. या स्पर्धेसाठी त्यांच्या गावातील एक माजी सरपंच संतोष शेठ पाटील, त्याचबरोबर समाजसेवक गोल्डमॅन दीपक शेठ पाटील यांचंही उद्याच्या दिवशी आगमन होईल. आणि छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचे दमदार ऑर्गनायझर कमलाकर शेठ पाटील असतील, संतोष शेठ पाटील माजी सरपंच, दीपक शेठ पाटील यांची उपस्थिती काही क्षणातच या स्पर्धेला लाभणार आहे. 9 बॉल आणि 20 ची आवश्यकता या सामन्यामध्ये. बॉलची पूर्तता होते. एकच फाईट मारली आणि वातावरण टाईट केलंय जणू काही या अनुजने. मैदानाच्या आतमध्ये येत असताना अनुज मडवीचा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि अर्थात सैराट या सिनेमामध्ये नागराज मंजुळेने म्हणालेली ती लाईन मला आठवली. तरी ते फलंदाजांना सुवर्ण संधी आहे बघा. गाथा गावंडी 11 बाप्पा मोर्या तळोजा क्रिकेट संघ तळोजा मजकूर 3 षटकारांसाठी सुनील पाटील तुर्बे यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राईज आणि विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. 9 बॉल 20 ची आवश्यकता. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड, स्लॉट मध्ये आला होता. डाऊन द ग्राउंड खेळला, लॉंग ऑनला महत्वाचा अडसर. भूषण पाटील बाद. थँक्यू. राकेश पोरजी गोलंदाजी मार्क वरती आला आणि त्याने प्रतिस्पर्ध्याला सांगितलं की पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. समजू नकाशी सहजासहजी आम्ही देखील हार मानू. मैदानाच्या आतमध्ये रन्स येत असताना पाहायला मिळत होत्या, परंतु अशा क्षणाला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राकेश पोरजी आला आणि त्याने विकेट प्राप्त केली आहे. 8 बॉल 20 ची गरज. 8 चेंडू आणि 20 धावा. काय लढती आपण पाहतोय. दमदार क्रिकेटचं आयोजन, प्रशस्त असं क्रीडांगण, भव्य दिव्य व्यासपीठ आणि क्रिकेटसाठी ॲटमॉस्फिअर हे चांगल्या दर्जाचं. इथे संपूर्ण ॲटमॉस्फिअर हे क्रिकेटसाठी बनलंय. क्रिकेट आणि क्रिकेट, क्रिकेटमय वातावरण. नवीन बॅटर हेमंत पाटील मैदानाच्या आतमध्ये. खोलवा टप्प्याचा चेंडू डाऊन ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज येतोय. पंचांकडे अपील, बोट आकाशाकडे. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये हेमंत बाद. थँक्यू. पहा ना, मी म्हणेन की सेन्स ऑफ ह्युमर इथे चांगल्या रीतीने दाखवला. प्रेझेन्स ऑफ माइंड फार स्ट्रॉंग आहे गोलंदाज राकेश पोरजीचा, कारण विकेट घेतली आणि छातीच्या जवळ स्टंपला घेऊन गेला. पहा, ही बाब महत्वाची आहे. विकेट घेत असताना ज्यावेळेला यस्टनवरती बॉल आदळलाय, बेल्स इथून डिस्प्लेस झाल्यात, रिमूव्ह झाल्यात आणि अशा समयी ज्या वेळेला आपण एखाद्याला रनआउट करायचं आहे ना, स्टंपला हवेमध्ये उचलणंच आवश्यक नाही, तर तो छातीच्या लेवलनं उचलणं आवश्यक राहतं. खेळाडूला इथे बाद घोषित करण्यात आलाय. 47ला 5वा धक्का. इथे ऍक्शन रिप्ले तुम्ही सेकंड कॅमेरा अँगलने पाहत आहात, साईड कॅमेरा अँगलने पहा. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज होता, चेंडूला उचललं, जिथे यष्टांना उचललं त्याने हवेमध्ये आणि फलंदाज बाद झाला. 10 बॉल अर्थात चेंडू आहेत ते अर्थात येणारे
7 बॉलचा खेळ शेष आहे. 7 चेंडू 20 ची आवश्यकता. ऑन साइडला आणखीन एक बॅक टू बॅक. तिसऱ्या चेंडूवरती तिसरा फलंदाज बाद. व सामना रंगात आलाय. 6 चेंडूचा खेळ शेष. 20 ची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. या षटकातील 3 चेंडू आणि शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ शेष आहे. काहीतरी आपण पाहिलं ना तर चांगल्या दर्जाचं घडत होतं, परंतु अशा समयी इथे एक भूकंप झाला. मी तर म्हणेन की धावांची लूट चालू होती आणि त्या लूट चालू असलेल्या घरावरती किंवा पार्टी चालू असलेल्या घरावरती वीज कोसळावी आणि सारं काय उधळस्त होऊन जावं असं जिथे पाहायला मिळालंय. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इनिंग लढखडली आहे. 47ला 6वा धक्का. या षटकाच्या पहिल्या 3 बॉलवरती 3 फलंदाज बाद झालेत. रन्स आलेले नाही आहे. 6 चेंडू आणि 20 ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 20 धावा. गोलंदाज राकेश लगातारच्या मागील 2 बॉलवरती त्याने 2 विकेट प्राप्त केली. एक सांघिक यश देखील राहिलं. रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याने खेळाडूला बाद केलं. 6 बॉल 20 ची गरज. नवीन बॅटर जिथे राहुल राजे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. समीकरण बदलत आहेत. क्षणाक्षणाला पारडं जड होत आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं. शफल झालाय स्लॉट मध्ये. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. वॉट अ मॅच. सुपर डुपर हिट मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण आता समीकरण बदलली आहेत. चला थोडीशी घाई व्हायला हवी. क्षेत्ररक्षण करणारा संघ समीकरण बदलली. 5 बॉल 14 ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 14 धावा. वारंवार या गोष्टीचा उल्लेख मी निश्चित करेन की 5 चेंडू कसे. पुढचा बॉल. आणखीन एक मिस टायमिंग आहे. चेंडूने उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल निसटला. जीवदान प्राप्त होत आहेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला. धावा आल्या त्या 2. तिसऱ्याचा प्रयत्न व्हायला हवा होता. बॅटिंग टीम नाखुश पाहायला मिळते ती अर्थात गाथा गावण बाप्पा मोरिया तळोजा मजकूर संघाची. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर होता. डगआउट मधून कदाचित हा मेसेज होता की हा बॉल वाईड होता. तिसऱ्या धाबेसाठी नव्हे तर हा चेंडू एक्स्ट्रा होता की काय. राहुल राजेच्या बॅटमधून दुहेरी धाब्याचा फटका आला. 12 ची आवश्यकता. 4 चेंडूचा खेळ शेष आहे. या षटकातील एक शेवटचा चेंडू. 4 बॉल 12 ची गरज. राहुल राजे ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला लोअर फुल टोज होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वॅकेंट एरिया. रन प्राप्त होतील. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. राहुल राजेची अडचणीमध्ये विकेट. फलंदाज बाद. 7वा धक्का. 1 धाव येत असताना 7वा फलंदाज बाद. जयेश भोसले सर आज योगेश मडवेत आमच्याशी समवेत जोडले गेलेले आहेत. बंटी पाटील जे सँडी डीजेचे ऑपरेटर आहेत बघा. बंटी पाटील बेलवली सँडी त्यांचंही कौतुक करावं लागेल. चांगले उत्तम साऊंड सिस्टीम आणि सर्वांचं मनोरंजन. इथे जयेंद्र कोहली, जालेंदर कोहली, त्याचबरोबर गुरुनाथ म्हात्रे पिसारबे, महेंद्र म्हात्रे पिसारबे, जयेश म्हात्रे कुटारी यांचं आगमन झालेलं आहे. श्रद्धांजली चषक 2025 पर्व 2 या स्पर्धेत आपलं स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स जयेश भोसले सर. 3 बॉलचा खेळ शेष राहिला. 3 चेंडू आणि विजयासाठी 11 ची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलतो ना बदलतो, वेळ ही निश्चित बदलते. पुढच्या 3 बॉलवरती कशी असेल कोणाची वेळ ही सांगणारी ही मॅच. स्काय 11 धानचा टीमने प्रथम बॅटिंग करत असताना 66 बनवल्या. गाथा गावण बाप्पा मोरिया तळोजे मजकूर या टीमच्या अगेन्स्ट लक्ष ठेवलंय ते अर्थात 67चे. ऍक्शन रिप्ले. उजव्या सीच्या बाहेर निघाला होता बॅटर. रन्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. सेकंड रन घेत असताना आणि इथे एक चांगला थ्रो दूर राहिला फ्रेम पासून तो फलंदाज आणि अर्थात बॅक ड्रॅक देखील केली नव्हती.
रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. विविध कॅमेरा अँगलने आपण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून हे थेट प्रेक्षेपण पाहत आहोत. येणारे चेंडू राहिले ते 3 बॉल 11ची गरज. 3 चेंडू आणि 11 धावा. पहिला बॉल क्रिश हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला, हा पण पुल केलाय अनसक्सेसफुल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज 8वा धक्का. फलंदाज बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. अर्थात टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून हा फ्रंट व्ह्यू कॅमेरा अँगल आपण पाहतोय. बॅकफुटला आले, बॅटचा स्टिकर दबा लागला. ऑन साइडला रोहिदासने स्ट्रोक खेळला जरूर, परंतु क्षेत्ररक्षक होते ते ठिकाणी एक चांगला झेल आदेशच्या माध्यमातून फिनिश करण्यात आला. फलंदाज बाद. 2 बॉल 11ची आवश्यकता सामन्यामध्ये. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक सुंदर ड्रेस कोड या स्पर्धेचा पाहायला मिळतो. विविध कॅमेरा अँगलने हाय डेफिनेशन कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतो व्यासपीठावरती, आणि तिथून कैद केलेले हे क्षणचित्र आपण पाहिलंय. प्रत्येक फलंदाजाचे हावभाव रिॲक्शन्स इथे कैद करण्यात येतात या हाय डेफिनेशन कॅमेरामधून आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये येणारे 2 बॉल आणि 11ची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. श्रद्धांजली चषक 2025 आपण पाहतोय. क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन या स्पर्धेने जपलंय. आणि अनुशासन यासाठी ना की हा सामना 4.3 चेंडूचा आहे. इथे लेट आलात तुम्हाला पेनल्टी मिळते. हाफ ट्रॅकर बॉल खाली राहिला. आता मात्र औपचारिकता शेष राहील. नवीन बॅटर ब्रह्माला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ब्रह्मा राजे आणि त्यांच्या अगेन्स्ट टाकला गेलेला हा चेंडू जो खाली राहिला होता. वेगवान गोलंदाज म्हणून ब्रह्मांकडे नेहमी पाहिलं जातं, परंतु ब्रह्मा राजेच्या बॅटमधून ती अपेक्षा होती त्याची पूर्तता झालेली नाहीये. शेवटचा 1 चेंडू आणि 11ची गरज. 1 चेंडू आणि 11 धावा. समीकरण क्षणाक्षणाला बदलली. बॅटिंग चांगली करणारा भूषण जसा बाद झाला तसं दुधात माशी पडावी असाच काहीतरी प्रकार पाहायला मिळाला. कारण तिथून संघाच्या अडचणी वाढू लागल्या. 1 बॉल आणि 11ची गरज. पुढचा बॉल गोलंदाज पुनश्च. शेवटचा चेंडू होता ऑन साइडला, त्याला खेळलं. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. शेवटच्या बॉलवरती क्रिशने मिळवली विकेट. अर्थात सामना इथे जिंकलाय तो स्कायरा 11 धानसर या टीमने. हा सामना इथे जिंकला एक मोठ्या फरकाने. तर स्कायरा 11 क्रिकेट संघ अर्थात शिरडोन गावातील आदरणीय आकाश शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. इथे स्कायरा 11 जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसन क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारली. विजय संपादित केलं त्यांचा आम्ही जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन करतो. आणि गाथा गाव